कविराज काय आहे? फितुरांच्या यादीत गणोजीरावांचं नाव जे राजन, का लिहिलं? राजन, काही अंशी ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती आहे की वैयक्तिक आकस? राजन, मी का म्हणून आकस ठेवेन? ही यादी मी प्रामाणिकपणे बनवली आहे. जे जाणवलं, ज्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या, त्यांचीच नाव या यादीमध्ये लिहिली आहे. पण कविराज, एवढ्यावरून एखादा माणूस फितूर आहे हे सिद्ध होत नाही ना? नाही मग राजन, ते नाराज आहेत. कविराज, नाराज असणं ही गोष्ट वेगळी, आणि गणोजीराव नाराज आहेत हे आम्हालाही ठाऊक आहे. परंतु नाराज आणि फितूर या दोन गोष्टीत फरक आहे ना? जी राजन, परंतु राजन, कान्होजीराव गणोजीरावांच्या शब्दाबाहेर नाहीत. म्हणजे गणोजीरावांचा सल्ला कान्होजीरावांची दिशा ठरवतो. कविराज, हा युक्तिवाद झाला. युक्तिवाद? हो, युक्तिवाद. पुरावा कुठं आहे काही पुरावा? नाही, पुरावा असं नाहीये, पण शक्यता. पण एक गोष्ट आम्ही राजन ठामपणे सांगतो, शिर्के वतनासाठी अडवून बसले आणि ह्या गोष्टीची पूर्तता आपल्याकडनं होणं शक्य आहे. शिवाय राजन, कान्होजीराव शिर्के मुघलांच्या संपर्कात आहे आणि ही गोष्ट गणोजीराव शिर्क्यांना माहिती आहे. एक जबाबदार म्हणून त्यांनी आपल्याला ह्याची कल्पना द्यायला हवी. कविराज, राजन, काही चुकत असेल तर सांगावं. कविराज, तुमचं काही चुकलं नाही, आणि चुकत तर कुणाचंच काहीच नाही. राजन, मी आपल्या मैत्रीची सौगंध घेऊन सांगतो, जी काही पितुरांची यादी बनवली, जी काही निष्ठावंतांची यादी बनवली, ह्यात आमचा वैयक्तिक लोभ, स्वार्थ नाही. त्याची आम्हाला कल्पना आहेच, परंतु त्याचबरोबर फितुरांची यादी तयार करताना तुमचं कविमन रक्ताळू नये याचीही चिंता आम्हाला आहेच. महाराज, एक खुश खबर आहे. सर नौबत हंबीररावांनी सरदार सर्जा खानाला पार मेटाकुटीला आणलंय. एवढ्या मोठ्या फौजेची रसद मारून आणि ठिकठिकाणी छापा मारून त्यांच्या फौजेला पार जेरीला आणून सोडले. शाबास. आणि आता सर्जा खानाला जोर बलकवडीच्या बाजूला रेटलाय. बैरजी काका, यापुढे औरंगजेबाशी लढणाऱ्यांच्या खबरा तर द्याच, पण जे फितूर आहेत त्यांच्याही खबरा देत चला. ही फितुरांची यादी, लक्ष ठेवा. जी महाराज. हाँ तो कान्हो जी बताइए, और कौन कौन है जो संभा से नाराज है और हमारा साथ देना चाहते हैं? यही मौका है कान्हो जी, जहांपना को खुश करने का. जितने भी नाम है सब याद करके बता दो. जी आहेत तसे भरपूर. हमारे मानाजी मोरे है, मानाजी मोरे, ठीक. और वासुदेव पंत है, प्रहलाद पंत है, और 2-3 मराठा सरदार है जो बादशाह सलामत की खिदमत करना चाहते. हमारे सरदार गोलब तो आपकी भेंट के लिए बेचैन है. वो सब तो ठीक है कान्हो जी, हमें कोई ऐसा सूरमा बताओ जो संभा के बहुत नजदीक है, उसके रिश्ते में, जिस पर संभा को बहुत ज्यादा भरोसा हो. कोई ऐसा हो जिसकी गद्दारी से संभा के दिल को बहुत ठेस पहुंचे, दुख हो. कोई ऐसा है जिसका संभा के साथ खून का रिश्ता हो. खून का रिश्ता मतलब जैसे शहजादा अकबर संभा को जाके मिला है.
नाम मत लेना उस नालायक का हमारे सामने। कान्हो जी, माफ करना बादशाह सलामत, गलती हो गई, रहम करो। ये सब छोड़ो और जल्दी से नाम बताओ। कोई नहीं है ऐसा, किसका नाम लूं? हमारी नजर में एक नाम है। कौन? गणोजी शिर्के। वो नहीं आएंगे। आएंगे, उन्हें आप लाओगे हमारे लिए। आप बड़े हैं, आपकी बात वो नहीं टालेंगे। लेकिन उन्हें कहो कि उन्हें जो चाहिए उन्हें मिलेगा, हम देंगे। उनका वतन तो उनको देंगे ही, उसके अलावा उन्हें मनसबदार बनाएंगे, 5000 ही मनसबदार, साथ में निशान, लाठी और पालकी का मान भी दिलवाएंगे। उसे बोलो ज्यादा सोचे नहीं, आ जाए हमारे साथ, जिंदगी भर ऐश करेगा, है ना वजीर आला? जी। राजे, कोणत्या विचारात आहात? आम्ही समोर आलो तरी नेहमी सारखे हसला नाहीत. येसू आमचं हसू फितुरांनी पळवून नेलंय. औरंगजेबाच्या छावणीत त्याला कैद केलंय. महाराज, त्या फितुरीवरही तुम्ही उपाय शोधाल. फितुरीवर उपाय शोधता येईल येसू, पण फितूर जर नात्यातले असतील तर शोधलेला उपाय हा अपाय सुद्धा ठरू शकतो. मतलब तुमचा रोख आमच्या दादासाहेबांकडे तर नाही ना? गणोजीरावांची तशी कोणतीही कृती समोर आली नाही अजून तरी. परंतु तरीही तुमच्या मनात शंका आहे का? शंका नाही, पण कान्होजीराव फितूर झालेत आणि ते गणोजीरावांच्या ऐकण्यातले असतानाही औरंगजेबाला जाऊन मिळाले अशी राळ उठते. पण ठाम कुणी बोलत नाही. राजे, तुम्हाला जर तशी शंका वाटत असेल तर आमच्या दादासाहेबांना बोलावून घ्या आणि त्यांना स्पष्ट विचारा. परंतु एक, आमच्या दादासाहेबांना वतन हवं असलं तरी कधीही ते तुमच्या विरोधात जाणार नाहीत. राजे, आजवर आपण त्यांना वतन दिलं नाही म्हणून कधीही त्यांनी बंड केलं नाही, किंवा इथून पुढेही कधी ते शत्रूला जाऊन मिळतील असंही नाही. ती खात्री आम्हालाही आहे. तसे मनानं चांगले आहेत. आणि राणीसाहेब, गणोजीराव, हरजीराव, येसाजीराव, रूपाजी, गोविंद गोपाळ ही सगळी माणसं आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहेत. आणि आपल्या हंबीर मामा तर बघितले ना, त्यांना नुसतं बघितलं तरी आमच्यात 12 हत्तीचं बळ येतं. भीती डर त्यांच्या आसपासही फिरकत नाही. किती पराक्रम गाजवलेत, अजूनही गाजवतायत. हो ना हो, सर्जा खानास रोखला, त्याची पळताभुई थोडी केली. पण हे तुम्ही ताराबाईंना सांगितलं की नाही? नाही सांगितलं. सांगा. आपल्या जन्मदात्याचा पराक्रम ऐकून त्यांना सुद्धा अभिमान वाटेल. खरंच हो राजे. राणीसाहेब, हंबीर मामा अजबच. त्यानं झाडाला बांधलं ना तरी ते झाड उपटून पाठीशी बांधून लढते. आमची ती बाजू भक्कम आहे. या आपण. जी. गणोजीराव, खरी हकीकत काय असेल? अहो, कसला एवढा विचार करताय?
नाही विचार नाही, असंच आपलं. एवढे निरोप थाडले, थाळा लावलाय, तुम्ही आला नाहीत. भूक नाही आम्हाला म्हणून. अन्नावरची वासना उडावी असं काही घडतंय का? घडलंय का? अहो नाही. हो, कशाला सुखाचा जीव दुःखात घालताय? परमेश्वरानं एवढं दिलंय आपल्याला, तेच सरता सरणार नाही. नका विचार करू जास्त. कान्होजी काकांची टोचणी लागलीये का तुम्हाला? अहो नाही म्हटलं की. गोष्टी आमच्या मनासारख्या घडना झाल्यात, भलतच काहीतरी घडतंय. जे आम्ही योजलं ते होईतच नाही, वेगळंच काहीतरी होतंय. आधी 2 घास खाऊन घ्या. चला. रायगडावरून महाराजांचं पत्र आहे. दादासाहेबांचं पत्र? काय म्हणतायत दादासाहेब? रायगडावर तातडीनं बोलवलंय. जरुरी काम आहे म्हणतात. जरुरी काम? काय असणार? तोच विचार करतोय, काय जरुरी काम असेल. जाऊन या, भेटून बघा. जाऊन येतो आणि वतनाचा विषय बी बोलून घेतो पुन्हा. नका गडबड करू, जरा धीरानं घ्या. अहो काय धीरानं घ्या, पायाखालचा धर निघून गेला की आमच्या. लगेच चिडीला येऊ नका, शांतपणानं विचार करा. काय शांतपणानं विचार करा. कान्होजीरावांनी पत्र पाठवलं. कान्होजीरावांना? काय म्हणतात कान्होजी काका? आलमगीर औरंगजेब आपल्याला दाभोळचं वतन विनाअट द्यायला तयार आहे. ताबडतोब निघून या असं म्हणतायत. काय करावं आम्ही? कशाचं? इकडं औरंगजेब न मागता वतन देतोय आणि इकडं महाराज उडवा उडवीची उत्तर देतात. हक्काचं वतन असून चोरासारखं मागायची वेळ आली आमच्यावर. काय करावं आम्ही? आलमगीर बादशाह को आपके यहाँ से जवाब का इंतजार है? जी। आलमगीर को जल्द से जल्द जवाब चाहिए। और जवाब आया नहीं तो तुम्हें जाना होगा। तुम खुद जाओगे और गणोजी सिरके से जवाब लेकर आओगे। हाँ हाँ कान्होजी, तुम्हारे लिए सिर्फ एक ही रास्ता बचा है। आलमगीर बादशाह खफा होने से पहले तुम्हें गणोजी सिरके से जवाब लाना होगा। प्रणाम। खलिता मिळाला? खलिता मिळाला म्हणूनच आलो। काय हो, राजांनी एवढ्या तातडीनं का बोलवले आम्हाला? ते आता राजांनाच ठाऊक। आता शृंगारपुराला पोचलो होतो आम्ही। एवढ्या तातडीनं कशापायी बोलवून घेतले ते सांगा। विषय फितोरी बद्दलचा आहे। फितोरी? मग मला बोलवायचा काय संबंध? हे असं नाहीये। मग कसं? मी फितूर वाटलो का काय तुम्हाला? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय गणोजी राजे। कान्होजी रावांनी फितोरी केली खरं का नाही? कान्होजी काकांच्या वागण्याबद्दल आम्हाला ऐकवायचं नाही कविराज। इथं कोण कोणाचं ऐकत नाही आज। आपने अपने घर में सब बादशाह, अशी परिस्थिती आहे इथं। आणि तुम्हाला काय वाटतं आम्ही कान्होजी काकासनी फूस लावली?
आम्ही त्यासनी समजावून सांगितलं नसेल? तुम्ही समजावलं असणारच. आम्हाला ती खात्री आहेच. अहो राजे, एकदा नाही 100 वेळा समजावून सांगितलं. एवढं दिकून म्हणालो, आपलं स्वराज्य आहे, आपलं राज आहे, आपलं छत्रपती आहेत. काय असेल ते त्यांच्या जवळ जाऊन बोलूया, पण ह्यो असला वंगाळ रस्ता धरू नका. कणोजीराव जे गेले ते आपले नव्हतेच. अहो तेच सांगत होतो आम्ही असते, पण ह्यानी आल्यावर वेगळंच पालला लावलं. कणोजीराव, सध्या आम्ही खूप चिंतेत आहोत. चिंता? अहो आम्ही असताना कसली चिंता महाराज? कणोजीराव, आपले कोण आहेत, कोण नाही, कुणाच्या निष्ठा स्वराज्यावर आहेत, कुणाच्या नाहीत, सगळं सगळं तपासून बघायची वेळ आज आली. कान्होजीरावांबद्दल ऐकून फार वाईट वाटलं. केव्हा यांना गुलामगिरीचा अर्थ समजणार? काय हे असं वागतात लोक? महाराज, कणोजीराव, खोट्या मानपानासाठी काही लोक असा आतताईपणा का करतात? एकीकडे काही निष्ठावंत मावळे स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावत असताना, प्राणांचं बलिदान देत असताना, आपल्यातल्याच काही जणांनी स्वार्थापायी स्वराज्याचा गळा घोटू पाहावं, असं का? महाराज, महाराज, खुशखबर आहे. खुशखबर? काय? आपल्या सरसेनापती हंबीररावांनी सर्जा खानाच्या फौजेचा फडशा पाडला आणि मोठा विजय प्राप्त केलाय. महाराज, सर्जा खान पळून गेला. शाब्बास मामासाहेब, हा विजय स्वराज्याला बळकटी देणारा आहे. मामासाहेब कुठे आहे? त्या सर्जा खानाच्या फौजेतली लूट घोड्या खेचरांवर लादून येत आहे आणि गावोगावी त्यांचं जंगी स्वागत होणार आहे. या मामासाहेब, लवकर या. गणोजीराव, कविराज, आपण 2 गावं मामासाहेबांना सामोरं जाऊ. जी, जंगी स्वागत करू सरनोबतांचं. चला. महाराज, घात झाला. काय झालं? सरनोबत हंबीरराव पडलं महाराज. भटजी काका, आत्ताच त्यांच्या विजयाची खबर आली होती. महाराज, सर्जा खानाला पराजित करून सरनोबत निघालं. सगळीकडे गनिमांची प्रेत, मारली गेलेली घोडी, जखमी हशमांच्या मधनं निघालं होतं मोठ्या आनंदानं. पर अचानक घात झाला. एका जिजिल्यातनं बेसावध हंबीररावांवर कुणीतरी गोळा टाकला महाराज, आणि तो नेमकं त्यांच्या छाताडावर लागला. हंबीरराव जाग्यावरच कोसळलं महाराज. शकदम. खरं सांगताय? आम्हाला खात्री द्या. अहो, खात्री काय द्यायची? थोड्याच वेळात नौबत वाजेल. महादरवाजात पथकाचे खेळ सुरू होतील. वाजत गाजत येतील बघा मामासाहेब. वाजत गाजत येतील आमचे बाबा? हो तर, मोठाच पराक्रम केलाय मामासाहेबांनी. काय सांगताय ताईसाहेब? मग एवढंच नाही, धौम्य ऋषींच्या मंदिराचा परिसरही शहरला होता. ज्या कृष्ण काठेवर बसून धौम्य ऋषी 5 पांडवांना रामायणाची कथा सांगत होते, तो आश्रम सर्जा खानासारख्या बलाढ्य शत्रूला तलवार फेकून पळताना पाहून मनात खदखद हसत होता. सर्जा खानाचा पराभव म्हणजे औरंगजेबाचा पराभव. ताईसाहेब, आम्ही आमच्या आईसाहेबांना कळवतो. आमच्या तळबीडच्या गावाला पत्रखलिता पाठवतो. हरकून जातील सगळे. परंतु ताईसाहेब, आम्ही ओवाळून घेऊ ना बाबांना इथे आल्यावर? हो तर. अहो, गड तुमचा, वडील तुमचे, आणि मामासाहेबांना तर सगळेच ओवाळणार. चला, स्वागताच्या तयारीला लागूया. बाबा येतीलच तोवर, खंबीर तो हंबीर म्हणत.
राजे आपण गप्प.